चालू करने का कष्ट करें। स्ट्राईकला खेळतो तन्वीर आणि नॉन स्ट्राईकला खेळतो अरविंद. नाईट रायडर संघाकडून पहिली जोडी मैदानात स्ट्राईकला खेळतो तन्वीर आणि नॉन स्ट्राईकला खेळतो खेळाडू आहे अरविंद. आणि तसेच फार्मा किंग संघाकडून वैयक्तिक पहिला आणि संघातर्फे पहिलं षटक घेऊन येत आहे ते. हमें उम्मीद है इस बार सर्वेश यादव जी का डेब्यू होगा ये मैच में और सर्वेश यादव जी बॉलिंग करेंगे। बॉलरचं नाव सतीश. क्रिकेट उसमें फार्मा किंग्स के कैप्टन से अनुरोध है कि सर्वेश यादव को ट्राई करें एक ओवर। सतीश याचा पुढील चेंडू पहिल्या षटकातील आणि हा मात्र निर्धाव चेंडू. वाऱ्याच्या वेगानं चेंडू टाकतो सतीश. पापणी हलवता न हलवता पायामध्ये येतोय चेंडू. बॅट्समन साठी अवघड होऊन बसतो तो खेळाडू सचिन. सतीश याचा पुढील चेंडू. मुखडा लेके तन्वीर यानं चलो जोरदार ना मारला चेंडू. बाजार में। आणि एक धाव काढण्यात चांगलं यश चांगल्या प्रकारे आतापर्यंत गोलंदाजी सतीश याचं खरोखरच. उम्मीद है सर्वेश यादव को अगला ओवर देंगे। सचिन मकवाना सर से रिक्वेस्ट है कि वो सर्वेश यादव को ट्राई करे। सर्वेश यादव, सचिन मकवाना सर से रिक्वेस्ट है कि वो सर्वेश यादव को एक ओवर देकर देखें। फार्मा टाइटन्स और सुपर किंग्स अगले मैच के लिए तैयार रहे। एका षटकाच्या समाप्तीनंतर संघ पोहोचतोय 3 या धावसंख्येवर. बिना गड्याच्या मोबदल्यात संघाची धावसंख्या होते 3. दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू वाईट. वैयक्तिक पहिला आणि संघातर्फे दुसरं षटक. ऋषी यांचं दुसरा चेंडू वाईट. दोन्ही चेंडू वाईट टाकले सुरुवातीचे आणि संघ पोहोचतोय 5 या धावसंख्या. पुन्हा एकदा वाईट. वारंवार वाईट टाकतोय. त्याला काही दिशा मिळत नाही आहे. दिशाहीन गोलंदाजी करतोय तो ऋषी. या गोलंदाजीला थोडंसं मागणं मानावं लागेल. सलग 3 चेंडू वाईट टाकले. आता मात्र चांगल्या प्रकारे गोलंदाजी केली पण एक धावसंख्या मात्र अडवू शकले नाहीत. एका धावसंख्येने धावसंख्या होते ती 7. पहिली जोडी अजूनही मैदानात. फार्मा किंग संघाकडून दुसरा षटक प्रगतीपथावरती. दुसऱ्या षटकातील 2 चेंडूंचा खेळ समाप्त. 2 चेंडूंच्या समाप्तीनंतर संघ पोहोचतोय 8 या धावसंख्येवरती. पंचांचा निर्णय नो. फ्री हिटचा चान्स. फ्री हिटची संधी भेटते ती तन्वीर याला आणि जोरदार अपील केला आहे. अंपायर का निर्णय मान्य रहेगा। 3 चेंडूंचा खेळ समाप्त. दुसऱ्या षटकातील ऋषियाचा पुढील चेंडू. आतापर्यंत चांगली गोलंदाजी ऋषियाची. एक धावसंख्या मात्र काढण्यास चांगलं यश. एका धावसंख्येने संघ पोहोचतोय 10 या धावसंख्येवर. दुसऱ्या षटकातील 2 चेंडू शिल्लक. जोरदार मारला चेंडू. बऱ्याच वेळानंतर षटकार दिसला अरविंद सर यांच्या बॅट मधून. खरोखरच या षटकाराने धावफलक मात्र पुढे सरकलाय. 16 धावसंख्येवरती संघ पोहोचलाय बिनगड्याच्या मोबदल्यात. हा मात्र चेंडू महागडा पडला ऋषियाचा. बघूया शेवटच्या षटकामध्ये दुसऱ्या षटकामधील शेवटचा चेंडू काय करतोय. पुन्हा एकदा जोरदार डोलावला चेंडू. नैसर्गिक करताय चेंडू काही मात्र षटकार गेला नाही पण फक्त एका धावसंख्येवरती समाधान मानावं लागला. हॅलो
2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होते ती 17. विना गाड्याच्या मोबदल्यात 17. पहिली जोडी अजूनही मैदानात. आता मात्र वैयक्तिक पहिलं आणि संघातर्फे तिसरं षटक घेऊन येतोय तो रॉस. वैयक्तिक पहिलं षटक, संघातर्फे तिसरं षटक रॉस याचं. चांगल्या प्रकारे गोलंदाजी करतो रॉस. बघूया आता काय करतोय रॉस टू तन्वीर. अरविंद, पहिला चेंडू, निर्धाव चेंडू रॉस याचा. पुढे चेंडू रॉस याचा. खेळ मात्र अरविंद सर. बघूया काय करतायत, संघासाठी कितपत धावा उभ्या करतायत. जोरदार मारण्याचा प्रयत्न. दोन षटकांच्या समाप्तीनंतर तिसरं षटक प्रगतीपथावर असताना धावसंख्या होते ती 18. बिना गाड्याच्या मोबदल्यात 18 धावसंख्या. पुन्हा एकदा मला वाटतं निर्धाव चेंडू. धावसंख्या मात्र स्थिरावलेली. जकडून ठेवलंय, बांधून ठेवलंय पुढच्या संघाला रॉस यानं. ही मात्र चोरटी धाव. या एका धावसंख्येने धावफलक पुढे सरकलाय. धावसंख्या होते ती 19. प्रथमेशाचं चांगलं क्षेत्ररक्षण. तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू रॉस याचा. धावसंख्या झाली ती फक्त 20. 18 चेंडूंचा खेळ समाप्त व्हायला आलाय. धावसंख्या होते ती 20 आणि मला वाटतं 18 चेंडूंचा खेळही समाप्त झालाय आणि धावचीतही झालाय. तन्वीरच्या स्वरूपात गडी धावचीत होतोय. तन्वीरची जागा भरून काढण्यासाठी आता मात्र दुसरा खेळाडू मैदानात येतोय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर संघ पोहोचतोय 20 या धावसंख्येवरती. धावसंख्या मात्र स्थिरावलेली. 18 चेंडूंच्या समाप्तीनंतर संघ पोहोचतोय फक्त 20 या धावसंख्येवरती. बॉलिंग मार्कवर आहेत ते शेखर सर. वयाचा अनुभव, खेळाचा अनुभव घेऊन मैदानात. पहिला चेंडू. आणि निर्धाव चेंडू. शेखर यांचा सर्वांचा पुढील चेंडू आणि पुन्हा एकदा गडी बाद होतोय अरविंद सर यांच्या स्वरूपात. खरोखरच चांगल्या प्रकारे गोलंदाजी, खेळाचा अनुभव दाखवून देत आहेत मैदानामध्ये शेखर सर. चौथ्या षटकातील पुढील चेंडू. शेखर सर यांचा जोरदार मारण्याचा प्रयत्न. रितेश आलाय. जबरदस्त फील्डिंग रॉस द्वारा. रॉस एकदम बॉस के जैसा खेल रहे. बहुत ही भारी फील्डिंग, बैटिंग, बॉलिंग. बऱ्याच वेळानंतर एक धाव. शेखर सर यांनी आतापर्यंत 3 चेंडूमध्ये फक्त एक धाव खर्च केली. 3 चेंडूचा गेप शिल्लक आणि गडी बाद केलाय. खरोखरच चांगल्या प्रकारे चेंडू टाकलाय. तिरफाचीत झालाय. खेळाडू नाराज होऊन तंबूत परततोय. अर्धी टीम गारद करून सोडली आहे. शेखर सर यांनी आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली आहे. 2 विकेट घेतलेत, एकच रन दिलाय. 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 2 चेंडू शिल्लक राहिलेत. जोरदार मारण्याचा प्रयत्न. तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण. पुन्हा गडी बाद होऊ शकला असता, पण तेवढेच मागावून फिरतोय. तेवढी तत्परता दाखवतोय. धावसंख्या मात्र एकही दिली नाही. 5 चेंडूंचा खेळ झालाय. आतापर्यंतच्या टुर्नामेंट मध्ये फक्त 1 रन देणारा खेळाडू पहिला. वयाचा अनुभव घेऊन मैदानात. 2 विकेट घेतलेत, फक्त 1 धाव दिली आहे शेखर सर यांनी. शेखर सर और वेंकी सर इस टूर्नामेंट में सबसे सीनियर प्लेयर है. मुझे लगता है कि वेंकी सर से भी सीनियर है शेखर सर और उनका काफ़ी अच्छा प्रदर्शन है. धावसंख्या झाली ती 21. 3 गड्यांच्या मोबदल्या संघाची धावसंख्या 21. फक्त 1 धाव दिली शेखर सर यांनी. 2 गडी बाद केलेत. वयाचा अनुभव, खेळाचा अनुभव मैदानात दाखवून दिलाय त्यांनी. खरोखरच 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती फक्त 21. 3 गड्यांच्या मोबदल्यात संघाची धावसंख्या होते ती 21. थोडीशी दयनीय अशी अवस्था. सचिन मकवाना सर से रिक्वेस्ट है कि वो सर्वेश यादव को बॉलिंग दे. आता मात्र स्ट्राईकला आहे तो मॅन फ्रॉम आसनगाव रितेश पाल. बघूया काय करतोय. आणि गोलंदाजी मार्कवर आहे तो राहुल.
वैयक्तिक पहिला आणि संघातर्फे शेवटचा षटक टाकेल तो राहुल. राहुल याचा पहिला चेंडू शेवटच्या षटकातील खेळण्यासाठी सज्ज. रितेश जोरदार मारण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र काही समजू शकला नाही. हा मात्र निर्धाव चेंडू, प्रत्येक चेंडूमध्ये षटकार मारायचा आहे. धावसंख्या न्यायची आहे 40 पार. बघूया किती करतोय, फक्त 21 धावा झाल्या आहेत. बहुत ही बढ़िया सर्वेश यादव का ये झेल था। 3 मैचों के बाद पहला बॉल उनके हाथ में आया और उन्होंने जबरदस्त कैच पकड़ा। आखिरकार उनका 700 रुपये काम आया। सगळ्यात लोएस्ट स्कोर दिसतोय आजच्या दिवसातील. मारलाय षटकार वीरू सर यांनी. आता मात्र धावफलक पुढे सरकलंय. धावसंख्या होते ती 27. बऱ्याच वेळानंतर षटकार दिसलाय. अवघे 4 चेंडूंचा खेळ शिल्लक. 4 चेंडूंमध्ये जर 2-3 षटकार आणि मारले तर सन्मानजनक स्कोर दिसेल. आणि त्यांनी मारलाय पुन्हा एक षटकार. खरोखरच वीरू सर यांनी 2 चेंडूंमध्ये 2 षटकार मारलाय. आता मात्र सन्मानजनक स्कोर दिसायला लागलाय. 33 धावसंख्या दिसत आहेत. 2 चेंडू शिल्लक राहिलेत शेवटच्या षटकातील. या 2 चेंडूंमध्ये 2 षटकार मारले तर खरोखरच खेळण्याजोगा सन्मानजनक स्कोर ते उभा करतील. बघूया काय करतायत. राहुलचं आतापर्यंत थोडंसं महागडं षटक. अगले मैच पर ध्यान दे. अगला मैच फार्मा टाइटन्स गेलाय चेंडू सीमारेषे पार. मार स्कोर मात्र बनवलाय 39. खेळाडू होता कुठे? खेळाडूला ठेवलं होतं मागे तुम्ही. ओव्हर संपत आलाय आणि त्याला खेळण्याचा चान्स भेटला आणि त्याचा त्याने फायदा करून दाखवलाय. शेवटचा चेंडू राहिला. या चेंडूमध्ये षटकार मारला तर सन्मानजनक स्कोर उभा नक्कीच राहील. पुन्हा एकदा तोडवण्याचा प्रयत्न. आता मात्र फक्त 1 धाव मिळाली आहे. दुसऱ्या धावाचा प्रयत्न. दुसरा धाव घेतलाय आणि गडी बाद झालाय. जिंकण्यासाठी 41 रनांची आवश्यकता. अगले मैच के टॉस के लिए फार्मा टाइटन्स वर्सेस सुपर किंग्स। फार्मा टाइटन्स वर्सेस सुपर किंग्स। राहुल यानं 18 धावा दिल्या आहेत. 1 गडी बाद केला. या 18 धावांमुळे धावसंख्या मात्र 39 रनांपर्यंत पोहोचली. जिंकण्यासाठी 40 रनांची आवश्यकता. फार्मा टाइटन्स और फार्मा सुपर किंग्स कप्तान के टॉस के लिए आए कमेंटेटरी बॉक्स में। रोहित गुप्ता जहां कहीं भी हो टॉस के लिए आ जाए। फार्मा किंग संघाने पहिली जोडी मैदानात पाठवायची आहे आणि नाईट रायडर्स संघाने आपलं क्षेत्ररक्षण लगेच सजून घ्यायचं आहे. पंच आलेत. पहिली जोडी मैदानात पाठवायची आहे. जरा लक्ष द्या. रोहित गुप्ता जहां कहीं भी हो टॉस के लिए आए या अपने उप कप्तान को भेज दीजिए। फार्मा टाइटन्स के कैप्टन रोहित गुप्ता। फार्मा किंग संघाची पहिली जोडी मैदानात. स्ट्राईकला खेळेल तो प्रथमेश. नॉन स्ट्राईकला खेळतील ते स्वतः मालक चालक कर्णधार सचिन सर. प्रथमेश मागच्या मॅच मध्ये चांगली फलंदाजी केली होती. 2 षटकार ठोकले होते. रोहित सर कुठे असतील त्यांनी लगेच यायचं आहे. कॉमेंट्री पाहूया. संपर्क साधायचा आहे. रोहित वैयक्तिक पहिलं आणि पहिलं षटक. वैयक्तिक पहिलं संघातर्फे पहिलं. नाणेफेक करून घ्यायची आहे. रोहित पहिला चेंडू श्रवण यांचा निर्धाव चेंडू. पंचांकडे दाद मारण्याचा प्रयत्न प्रथमेश याचा. पण पहिला चेंडू निर्धाव चेंडू. श्रवण काय करतोय बघूया. जबरदस्त बॉलिंग, बहुत ही बढ़िया बॉलिंग है। एकदम यॉर्कर बॉल था, एकदम खांचे में डाला हुआ बॉल। दुसरा चेंडू निर्धाव चेंडू. 40 रनांचा पाठलाग करताना फार्मा किंग संघ स्ट्राईकला खेळतील. प्रथमेश जोरदार मारण्याचा प्रयत्न. पण 1 धाव. एका धावेवरती समाधान मानावं लागतंय. एका धावेने स्वतःचं खातं संघाचं खातं ओपन करतायत ते प्रथमेश. श्रवण याचा पुढील चेंडू. जोरदार मारण्याचा प्रयत्न सचिन याचा. 1 धाव. एका धावेवरती समाधान मानावं लागतंय. आतापर्यंत श्रवण याची चांगली गोलंदाजी. स्ट्राईकला खेळतो पुन्हा एकदा प्रथमेश टू श्रवण. जोरदार मारण्याचा प्रयत्न. तेवढा सँडी यांचा तर डायरेक्ट हिट केला असता तर गडी बाद होऊ शकला असता. पण 1 धाव काढण्यास चांगलं सयश. प्रथमेश याचा चांगला विकेट. टॉस जीतकर पहले क्या करते हैं उसके लिए हम कुछ समय का इंतजार रहेगा। पहिल्या षटकातील 5 चेंडूंचा खेळ समाप्त. 5 चेंडूंच्या समाप्तीनंतर संघ पोहोचतोय बिनगडी बाद 3 या धावसंख्येवरती. श्रवण याचा पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू खेळण्यासाठी सज्ज सचिन मकवाना. बघूया काय करतायत.
आणि निर्धाव चेंडू, खरोखरच चांगल्या प्रकारे गोलंदाजी केली श्रवण यानं. पहिल्या षटकामध्ये 6 चेंडूंमध्ये फक्त 3 धावा खर्च केल्यात, बिना गड्याच्या मोबदल्यात फक्त 3 धावा दिल्यात. खरोखरच चांगली नावान्याजोगी गोलंदाजी श्रवण याची. 6 चेंडूंच्या समाप्तीनंतर संघ पोहोचतोय 3 या धावसंख्येवरती. आता मात्र 24 चेंडू 38 रनांचं समीकरण. स्ट्राईकला खेळतो प्रथमेशसाठी आता गोलंदाजी मार्कवर उभा आहे तो. हे नाव बॉलरचं किशोर. चांगल्या प्रकारे यष्टी रक्षक म्हणून काम पाहतात ते संदेश. गडी बाद केला यष्टी रक्षकाची चांगली नावान्याजोगी कामगिरी केली त्यांनी. संघाला चांगला हातभार लावलाय. अवघ्या 40 रनांचा पाठलाग करताना थोडं दयनीय अवस्था दिसते ती किंग 11 फार्मा किंग संघाची. पहिला गडी बाद झालाय प्रथमेश याच्या स्वरूपात. चांगला गडी बाद केलाय किशोर्यानं. आतापर्यंत चांगली गोलंदाजी किशोर्याचा पुढील चेंडू दुसऱ्या षटकातील खेळण्यासाठी सज्ज सतीश पण हा चांगला खेळाडू आहे. पुन्हा एकदा चौकार मारण्याचा प्रयत्न, चेंडू काही षटकार गेला नाही. षटकार मारायचा होता, चेंडूचा चांगला झेल टिपलाय श्रवण यानं. मागची गोलंदाजी पण चांगली केली होती श्रवण यानं, पण क्षेत्ररक्षण सुद्धा चांगलं करतोय. अशा क्षेत्ररक्षणानंतर संघ पोचतोय 2 गड्यांच्या मोबदल्यात. धावसंख्या होती ती फक्त 3. हैट्रिक पे 501 का पुरस्कार हंसराज द्वारा, जो फार्मा कैपिटल्स के कैप्टन है, और सर्वेश गुप्ता की तरफ से 200, और यहाँ पर 500 और 200 की संधि टूटती हुई. अगर किशोर यहाँ पर हैट्रिक देते तो उन्हें 700 रुपये का पुरस्कार मिलेगा. विकास याच्या बॅटमधून निघाला पहिला चौकार. संघातर्फे पहिला चौकार या 4 धावसंख्येने. धावसंख्या झाली ती 7 नंतर आताचा हा अतिरिक्त 1 एकूण धावसंख्या होती ती 8. 2 गड्यांच्या मोबदल्यात संघ पोहोचतोय 8 या धावसंख्येवरती. जोरदार मारण्याचा प्रयत्न, झेल खाली खेळाडू येतोय विरुद्ध स्वतः मालक चालक स्वतः कर्णधार. चांगल्या प्रकारे झेल घेतलाय. तिसरा गडी बाद केलाय. वारंवार गडी बाद होतोय. धावसंख्या मात्र स्थिरावलेली 21 चेंडू 33 रनांचा 33 रन शिल्लक. 40 रनांचा पाठलाग करताना थोडीशी दयनीय अशी अवस्था फार्मा किंग संघाची. आणि चांगल्या प्रकारे क्षेत्ररक्षण, चांगली गोलंदाजी. हा बऱ्याच कालानंतर वाईट दिसतोय चेंडू. 2 हात समांतर करून वाईट घोषित केला आहे किशोर याचा. मारण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा वाईट. पंचांचा निर्णय वाईट. पंचांचा निर्णय अंतिम राहील. आणि या वाईट नंतर संघ पोहोचतोय 10 या धावसंख्येवरती. चांगल्या प्रकारे मारण्याचा चेंडू, झेल होऊ शकतो आणि झेल घेतलाय. चांगल्या प्रकारे रितेश यानं झेल घेतलाय. मी बोललो होतो मॅन फ्रॉम आसनगाव. चांगल्या प्रकारे खेळी करतोय, ऑलराऊंडर खेळाडू आहे तो. आणि धावसंख्या होते ती 10. 10 धावसंख्या झाली 10. 10 रन ओव्हर. एक चेंडू आहे अजून शिल्लक. एक बॉल बाकी आहे. एक चेंडू शिल्लक आहे. दुसऱ्या षटकातील एक चेंडू शिल्लक आहे. धावसंख्या झाली ती 10. 4 गड्यांच्या मोबदल्यात संघ पोहोचतोय 10 या धावसंख्येवरती. खरोखरच चांगल्या प्रकारे गोलंदाजी केली. 4 गडी बाद केलेत. 7 रन दिलेत फक्त. आणि हाही गडी बाद जाऊ शकला असता, त्यानं काही सोडलं नाही. खरोखरच चांगल्या प्रकारे गोलंदाजी. 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघ पोहोचतोय 10 या धावसंख्येवरती 4 गड्यांच्या मोबदल्यात. 40 रनांचा पाठलाग करताना संघ पोहोचलाय तो 10 या धावसंख्येवरती. 18 चेंडू आणि 31 धावांचं समीकरण बनून राहिलंय. अगदी सोपं आणि कठीण असं दिसतंय आव्हान. स्वतः जबाबदारी खांद्यावर घेऊन मैदानात टाकले ते सचिन मकवाना सर. स्वतः कर्णधार मालक चालक सचिन मकवाना सर. बघूया काय करतायत. 18 चेंडू आणि 31 रनांची आवश्यकता असताना स्ट्राईकला पहिला चेंडू. नो चेंडू वरती 1 धाव. जोरदार अपील सचिन मकवाना यांनी. थोडस कॅज्युअली खेळतायत, थोडस असं ऍक्टिव्हनेस दाखवत नाही आहेत. जिथं 1 रन इझिली येऊ शकला असता तिथं त्यांना विकेट भेटलाय. 5वा गडी बाद झालाय सचिन मकवाना यांच्या स्वरूपात. खरोखरच चांगल्या प्रकारे क्षेत्ररक्षण. और यहाँ पर अरशद पप्पू जी ने अपना पहला विकेट लेते हुए. स्ट्राइकला खेळतो मात्र ऋषी. अरविंद पाल जहां कहीं भी हो, जोर से आवाज दे. अरविंद पाल. बहुत शानदार बैटिंग का नजारा.
बऱ्याच कालावधीनंतर षटकार दिसलाय तो फार्मा किंग संघाकडून ऋषी यानं चांगल्या प्रकारे षटकार ठोकलाय. या 6 धावसंख्येने संघ पोहोचलाय 18 धावसंख्येवर. पुन्हा एकदा षटकार. आता मात्र हर्षद यांची खराब अशी गोलंदाजी. सलग 2 षटकार मारले तर धावसंख्या मात्र आता 17 राहिली आहे. 16 चेंडू आणि 17 रनांची आवश्यकता. अगदी सोपं असं आव्हान राहिलं आहे. 16 चेंडू आणि 17 धावा, पण गडी मात्र शिल्लक कमी राहिलेत. हा मात्र मला वाटतं हैट्रिक और यहाँ त्यांनी पर no पेटवून हैट्रिक लावलाय. छक्का मारते हुए त्याच्यावर ऋषी 3 षटकार मारले. 3 षटकारांनी समीकरण मात्र बदलून टाकलंय. 15 चेंडूंमध्ये आता फक्त 11 रनांची आवश्यकता. 5 गड्यांच्या मोबदल्यात 30 रनांची धावसंख्या झाली आहे. ती तिसरं षटक अजूनही प्रगतीपथावरती आणि पुन्हा एकदा षटकार ठोकलाय. ऋषी यानं जागेवरती उभं राहून षटकार ठोकलेत. अर्धा संघ गायब झाला असला तरी एकट्यानं त्यांची आपली संघाची जबाबदारी खांद्यावर घेतली आहे आणि ऋषी मात्र स्वतः संघातर्फे एकटा खेळतोय. 1 मॅन आर्मी खेळतोय तो ऋषी. सलग 4 षटकार ठोकून 5 पे 5 6 पुन्हा एकदा और षटकार यहाँ पर ठोकलाय. 5 बॉल पे प्रत्येक 5 चेंडूमध्ये छह है. प्रत्येक षटकार टाकला. हर्षद याची मागणं षटक. जर दुसरा गोलंदाज आला असता तर काही वेगळं समीकरण राहिलं असतं. और यहाँ 5 पर षटकार मारून संघ विजेता ठरलोय. खरोखरच चांगल्या प्रकारे फार्मा टाइटंस ने टॉस जीतकर पहले गेंदबाजी का निर्णय लिया है और फार्मा सुपर किंग्स जल्द से जल्द अपने सलामी बल्लेबाज और टाइटंस अपने फील्डिंग का रोहित गुप्ता जल्द से जल्द अपने प्लेयर्स को अंदर ले. फार्मा टाइटंस रोहित गुप्ता मैच खत्म हो गया. रोहित गुप्ता मैच खत्म हो गया है. बैटिंग चेन्नई सुपर किंग्स बैटिंग. फार्मा टाइटंस और फार्मा सुपर किंग्स जल्द से जल्द ग्राउंड पर जाएं. फार्मा टाइटंस अपने सलामी बल्लेबाज ग्राउंड पर भेजे और शशिकांत सर से रिक्वेस्ट है कि जल्द से जल्द फील्डिंग लगाएं. ऋषिकेश कुठे असेल त्याने यायचं आहे. मॅन ऑफ द मॅच ऋषिकेश. इसके पहले मैच में फार्मा नाइट राइडर्स और फार्मा किंग्स में मैन ऑफ द मैच ऋषी ऋषि को जाता हुआ. ऋषि अपना प्राइस कलेक्ट करे. हाँ, मॅन ऑफ द मॅच ऋषी यांना भेटतंय. ऋषी यांनी आपलं प्राइज घ्यायचंय. हमारे जीपीएल कमेटी में सम्माननीय आदरणीय श्री गिरधर स्वामी जी जो यहाँ पर उपलक्ष्य नहीं है, बट उनका हमारे यहाँ पर बहुत ही सपोर्ट और ऑर्गेनाइजेशन में बहुत ही ध्यान रखते हैं. उनका हम आभार प्रकट करते हैं. यहाँ पर वर्मा जूनियर प्राइज डिस्ट्रीब्यूशन करते हुए बहुत ही खुश, उनको स्वर्ग की अनुभूति होती हुई. सुपर किंग संघाने आपलं